तर हाय गाईज, मी आहे चैत्र मात्रे ब्लॉग में स्वागत करत आहे। तर आज कसं आहे म्हणजे आहे ब्लॉग बनवायचा रिझन आणि उद्या 26 जानेवारी आणि 26 जानेवारी असतो देसाईचा अड्डा। तो म्हणजे सावली मैदान देसाई खूप जुना नाव असलेलं मैदान आहे आणि तो उद्या मैदान होणार आहे आणि त्या मैदानासाठी सज्ज काय काय बैल असणार ते पण समजणार आपल्या अड्ड्यामध्ये उद्या। आणि आता पाठी कशी आहे ती पण बघायला जाणार आहे आणि कसं मैदान झालं आहे आणि नियोजन कसं काय ते पण आपल्या पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मी। आणि पाठी पण कशी असणार आहे आणि किती मैदान कसं आहे आणि बैलांना बांधण्याचा जागा कसं आहे आणि कुठं बैल थांबणार सुट्टीवर सुटल्यावर तसं सर्व दाखवणार तुम्हाला। आणि येण्याचे रस्ते जाण्याचे रस्ते सर्व दाखवणार तुम्हाला। तर चला अड्ड्यामध्ये जाऊया आणि अड्ड्यामध्ये दाखवतो काय काय कसं काय। तर चला जाऊ अड्ड्यामध्ये, सांगतो तुम्हाला पूर्ण डिटेल। काहीच पाहू शकतात अड्ड्यामध्ये आता आम्ही आलो आहे आणि या साईडला धागा आणि ज्या सुट्टीवरून बैला सुटली ना तर थांबायसाठी पूर्ण अशी जागा इकडे पूर्ण बैलांना तर एक साफ केलेलं आहे, अजून थोडं साफ करायचं बाकी आहे आणि पूर्ण बैला यासाठी थांबणार आहेत। आणि जाऊयात अड्ड्यामध्ये आपण बघूया अड्ड्यामध्ये आणि पाठी कशी आहे आणि सर्व दाखवतो, बैला जागा बांधायला कुठे जागा आहे आणि सर्व ते सांगतो तुम्हाला। तर चला अड्ड्यामध्ये जाऊ आणि दाखवतो पाठी कशी तुम्हाला। तर गाईज पोचलं तर पाठीमध्ये आपण आणि असं इथे असणार सूत ना दोन्ही साईडून पाठी बघू शकता तुम्ही, खूप छान पाठी आहे, मस्त पाणी मारून रॅलिंग पण केलेली आहे याच्यावर। ती साईडला रेलिंग दोन्ही साईडला रेलिंग आहे, ठीक आहे 7-7 फूट असं काय रेलिंग आहे। पाहू शकतो मैदान खूप छान बनवलं मैदान आणि हे आहे मच्छी तास, तर खूप दोन्ही साईडला तास खूप छान बनवलेले आहे। आणि इथे असणार देव मच्छा, या साईडला पुढे असणार पूर्ण पट्टी ना आहे देव आपला। तर इथून पूर्ण अशी पाहू शकतात लास्टपर्यंत तुम्हाला, खूप छान दिसतोय मैदान। जरा जाऊया मध्ये दाखवतो तुम्हाला आणि कॅमेरे कुठे असणार मच्छे आणि सुट्टीवर कसं असणार आहे तर सर्व दाखवतो तुम्हाला। तर काहीच आता पोचलोय मच्छच्या कॅमेऱ्यावर, इथे असणार आहे मधला कॅमेरा। पूर्ण जसं सुट्टीवर सुटेल ना तसं अख्खा वर्कआउट इथून करणार आहे तो। आणि पूर्ण आता मी 70% रॅलिंग बोलतो तुम्हाला, तर 90% रॅलिंग आहे आणि फक्त 10% रॅलिंग नाही, तर अजून रॅलिंगचं काम चालू आहे पुढे। आणि पूर्ण मैदानामध्ये ना पूर्ण मैदान ओकेमध्ये आहे, तर पहिल्यापासून तर लास्टपर्यंत पूर्ण मस्त मैदान आहे। आणि इथं असतं बघले असतं तुम्ही, आता ही पण तास बघू शकता तुम्ही, ही पण तास खूप छान बनवलेली आहे। आणि पूर्ण असा या साईडला पूर्ण असणार आहे प्रेक्षकांसाठी थांबायला जागा आणि या साईडला पूर्ण असते मैदान, बैल बांधू शकता तिकडे पण तुम्ही, तर बघू शकता खूप मैदान छान बनलं आहे। ह्या मैदानाचं खूप म्हणजे बोललं तर टॉपचं मैदान होणार आहे आणि खूप मोठे मोठे बैलं पण येणार अड्ड्यामध्ये आणि शर्यती पण खूप होतील अड्ड्यामध्ये। जास्तच माझ्या 150पेक्षा जास्त शर्यतीतच जास्त होऊन जातील आणि खूप मैदान छान पण आहे आणि मैदान खूप जुनं आहे म्हणून त्यामुळे शर्यती पण खूप होतीलच अड्ड्यामध्ये। चला जाऊया सुट्टीवर दाखवतो तुम्हाला ती सुट्टीवर। तर काय आता आम्ही मधल्यामध्ये आणि पाहू शकता तुम्ही असं मैदान आहे आणि पूर्ण मैदान कव्हर होतं आहे मस्तपैकी। आणि तास पण आहे ना गाईज, तास एक नंबर बनवले, काय पण बोला पण तास भारी बनवले। आणि ते रॅलिंगचं काम चालूच आहे अजून, एक नंबर रॅलिंग आहे ना, मैदान तर एक नंबर झालं गाईज। तर शेतामध्ये मैदान आहे, थोडं खालूच तर असणार आहे आणि तरी पण रॅलिंग मारून खूप छान बनवलं मैदानाला। तर चला जाऊया पुढे आपण, जसं दाखवायला प्रयत्न करतो तुम्हाला। तिकडे बैल ठेवायला पण म्हणजे त्याची शर्ट जमतील त्याच्या खूप जागा ठेवायला पण, तर चला जाऊ तिकडे पुढं आपण। तर काही चालू आहे ते रेलिंगचं काम, रेलिंग बांधतं तिथं आहे आणि लास्टपर्यंत असा अजून 5 रेलिंग बांधायचे बाकी तिथे। आणि पूर्ण त्या साईडून बैल न्यायला रस्ता बनवले आहे, तर या साईडून पण रस्ता रेलिंगचा अजून बाकी आहेत, अजून थोडं अजून रॅलिंग पुढं असणार म्हणजे बघूया कितपर्यंत होतील, उद्या आपल्याला समजेल पूर्ण मैदानामध्ये। तर काहीच आता पोचलोय या सुट्टीवर आणि इथे पास 3 पट्ट्या म्हणजे जे लांबचा पल्ला पाहिजे नाही, लांबचा एक पट्टी आहे, 2 आणि 3, हे 3 पट्ट्यामध्ये छकडे सुटणार आपले। आणि त्या 3 पट्ट्यामध्ये आणि हे असा अड्डा पूर्ण तर लास्टपर्यंत पाहू शकता तुम्ही, जेवढा अंतर होत नाही तेवढा झूम करत आहे तेवढा
आणि मैदान पूर्ण बघू शकतो तुम्ही. आणि या साईडला पूर्ण असणारे बैल लावायला इकडं जागा, म्हणजे जसे शर्ट जमतील ना तशा शर्ती इकडं आणून प्रत्येकाने जोड लावून इकडं जागा ठेवले बैल लावायला ना. या साईडून असणारे तासाच्या बाहेरून पूर्ण बैल आहे ना तिकडून या साईडला, ते साईडला मस्त म्हणजे बाहेर रॅलिंगच्या यासाठी बैलांना. आणि पूर्ण असणार असं मैदान, या साईडला रस्ता आहे पूर्ण जागा ठेवायला, इकडे पूर्ण म्हणजे जागा आहे इकडे बैल ठेवायला. आणि खूप मजा येणार आहे अड्ड्यामध्ये. आणि इकडून पण रस्ता आहे त्या साईडून पण बैला यासाठी, इकडून या साईडला जसे इकडं अड्ड्यामध्ये बैल येतील. आणि अड्डा आहे ना एक नंबरचा अड्डा होणार आहे. चला आपण थोडीशी बघूया तिकडे कमिटी मेंबरांशी थोडा कमिटी मेंबरांशी आपण थोडीशी बातचीत करू आपण. कसं म्हणजे अड्ड्यात कसं काय होणार आहे पूर्ण आपण टिकी घेण्याचा प्रयत्न करू अड्ड्यामध्ये. तर चला जाऊया, तुम्हाला मैदान तर पूर्ण दाखवला आहे. तर आता जातो तिकडे कमिटी मेंबरांशी थोडीशी बात करतो. चला तिथे गेले डायरेक्ट भेटतो तुम्हाला. तर गाईज आता रॅलिंगच्या बाहेरून दाखवतो तुम्हाला अड्डा पूर्ण पाहू शकतो तुम्ही. आणि या साईडला पुढे असणार धंदे, तर सर्व एक जागा जिंकलेली आहे. इथं पण चौकोन पाडलेलं आहे. आणि या साईडला पुढे असणार धंदे असे, आणि काही जण ते लावतात गाडे ते. आणि बैला जाणारा रस्ता त्या साईडून आहे, या तास आहे ना या तासाच्या मागून आहे. तर इथं पूर्ण असं धंद्याला आखलेले आहेत, चौकोन पाडले म्हणजे जागा जिंकून ठेवलेले आहे. आणि उद्या असणार आहे म्हणजे खूप जागा भरून जाणार आहे ना, त्यामुळे इथे चौकोन पाडलेले आहे. आणि असे पूर्ण धंदा असणार आहेत. त्या साईडला ते पण आखून ठेवलेलं आहे. इकडे पण पूर्ण असे धंदे, आणि या साईडला पण पूर्ण असे धंदे असणार त्या साईडला पण. आणि स्टेज आहे, बघूया आपण थोडीशी बातचीत करूच आपण. तर चला. तर काहीच पाहू शकता तुम्ही असे सर्व इकडं पूर्ण आखलेले आहे. तिथे प्रत्येकाने असे धंद्यासाठी जागा जिंकून ठेवलेली आहे. आणि उद्या जागा भेटणार नाही, मग त्यामुळे सर्व काही जण काल येऊन झालेले आहेत, काय आज येऊन गेलेत सर्व जागा जिंकून. आणि साईडला असणार आहे खानावळ नॉनव्हेज, आणि सर्व ती जागा जिंकलेली आहे अशी. तर काही सावलीत घेतली जागा, कोणाला भेटले कोणाला उन्हामध्ये भेटले, पूर्ण असं टाकलेले आहेत. आणि इथं आहे स्टेज, आणि इथे एक स्टेज आहे. तर चला जाऊया तिथे धाग्यावर सांगतो तुम्हाला. तर काहीच आता पुन्हा एकदा मैदानाचं काम चालू केलं गेलं आता. आणि पूर्ण आता पुन्हा एकदा ब्लेड मारतोय, या साईडला ब्लेड मारतोय. आणि पाठीमागचं पुन्हा एकदा क्लीन केली आहे. थोडं खालूच असल्यामुळे डबल एकदा ब्लेड मारलाय. आणि पूर्ण असं क्लिअर केलं आता. अजून ही बाकी आहे, ही साईडची अजून ही साईड बाकी आहे. तर ही साईड ते चालू आहे काम. आणि पूर्ण असा मंडप आहे साईडला, हा मंडप असणार आहे मान्यवरांसाठी. आणि तिथे एक साईडला अजून एक मंडप आहे, ते बालद्या आणि प्राईज ते घ्यायसाठी तिथं असणार पूर्ण एकदा. तर गाईज तुम्ही पाहू शकतात इथं क्रिकेटचं ग्राउंड आहे. आणि या ग्राउंडमध्ये पूर्ण अशी बैलं असणार आहेत आज उद्याला. आणि जे वस्ती आहेत ना त्यांच्यासाठी पण पूर्ण असा ग्राउंड आहे हा वस्ती राहण्यासाठी. आणि जस्ट अड्ड्यामध्ये जायला इथून रस्ता आहे, काही गाडी आली इथून पूर्ण अड्ड्यामध्ये जायला रस्ता आहे. मग पूर्ण इथं बैलं बांधणार आहे उद्या. तर हा अड्डा जागा कमी पडणार आहे, त्यामुळे त्या साईडला पुढून जागा आहे तिकडं पण बैलं बांधायला. बघू शकतात मैदान किती मोठं आहे. आणि या मैदान पूर्ण बैलं बांधणार आहेत. आणि पार्किंगसाठी सुविधा खूप आहे तिकडे पण. पूर्ण त्यासाठीला पण झाडं, त्याच्या मागे पण पार्किंगसाठी जागा आहे. तर पूर्ण पार्किंगसाठी पण फुल जागा गेली आहे. आणि अड्डा टॉपचा आहे, म्हणून टॉपच्यामुळे जाग्यामुळे पूर्ण अड्डा धरून होणार आहे उद्या. तर चला काहीच आता आम्ही कमिटीच्या कॉन्टॅक्ट करणार होतो, म्हणजे माहिती घेणार होतो. जे कमिटीचे मेन आहेत ना ते तर घरी निघून गेलेत, आणि त्यामुळे आता माहिती काय आपण घेणार नाही. मेन होते रवी म्हात्रे आणि दुसरे पाटील होते, ते सर्व गेले जेवायला आता. तर जेवायचा टाईम झाल्यामुळे 1 वाजून गेले आता, आणि सर्व गेली जेवायला. आणि जे आहेत त्यांची माहिती घेऊन फायदा नाही, त्यामुळे आम्ही घेत नाही त्यांची माहिती. आणि आपल्या तर उद्या तर घेऊ आपण. आणि पूर्ण टॉपची बैलं असणार आहेत, सोन्या, बक्कासूर, मथुर, छोटा लक्ष्या, हरण्या, ही आपल्या इकडे टॉपची बैलं आहेत. आणि ही बैलं तर येणारच आहेत उद्या अड्ड्यामध्ये. आणि खूप जल्लोष होणार आहे अड्ड्यामध्ये, आणि खूप मजा येणार आहे उद्या शर्तीच्या अड्ड्यामध्ये. आणि हा अड्डा आहे जुना अड्डा आहे, त्यामुळे शर्ती तर खूप होतील,
माझ्यानंतर 150पेक्षा जास्त शर्ती होऊन जातील त्या अड्ड्यामध्ये. तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो. कसं वाटलं सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.